मग भूषण तुमच्याकडे भूता बिता काय असत की नाही? 1970 सालची पार्टी आहे, 1970. तर मित्रांनो, सकाळचे 8-8:30 झाले. वडापाव आहेत, भजिया, फुल भजिया आणि हाय माई गावली आहे. तर मित्रांनो, मस्तपैकी जेवलो आणि आता भूषण आपल्या त्यांच्या मंदिरात घेऊन जाता. विठलादेवी चव्हाटेश्वर मंदिर. चप्पल घालू ना? चप्पल घालते. आणि मग थंडी आहे ना, आमच्याकडे पण थंडी आहे. त्या दिवशी मरणाची होती, आज एवढी काय वाटत नाही. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त थंडी पडत असेल ना, कारण अकडे जरा झाडा जास्त, आमच्याकडे जरा बरोचसो माळ पडता. चला मग भूषण तुमच्याकडे भूता बिता काय असत की नाही? की आतापर्यंत तू भूता बिताची गोष्टी ऐकलं की नाही? गावाचं नाव भूतवड हा. पण भूतवड नाव कशाक पडलं साधारण? भूतोबा. पण काहीतरी भूताची स्टोरी असत ना. हां, भूतवड, भूताचं गाव. कोपरे बघा कापलेली आहेत, दंडारे दिसतात. तर मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि मी आणि भूषण मंदिरात इलो. विठलादेवी चव्हाटेश्वर मंदिर. किती सुंदर आहे बघा मंदिर. घंटा वाजू चलात ना. अरे बापरे, पाहुंडी आहे, बघलेच नाही. हे बघा, श्री विठ्ठलादेवी चव्हाटेश्वर मंदिर. 10:30 वाजलेत. आज दिवसभरात मंदिरांमध्येच फिरतंय बाबा. सागवाणी असत ना ह्या? हे पूर्ण सागवाणी. ओम नक्षीकाम किती सुंदर केलेलं बघा. हेच वाटेश्वर काय? हां, हेच वाटेश्वर आणि हे विठ्ठलादेवी. मग इथे नित्यनियमन पूजा होता रोज. वाह, जबरदस्त मंदिर. इकडे नावं लिहिलेली आहेत. कैलासवासी अर्जुन राघोजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्री यांच्याकडून हे काय, यो खांब त्यांनी बांधलेलो काय? अरे बापरे, 1971. तेव्हा हे खांब बांधलेले आहेत. 2004 सीताराम विश्राम सावंत. 15/2/2004. 15/2 म्हणजे माझ्या जन्माच्या नंतर 3 दिवसांनी. गोविंद बापू सावंत. किती 1970. बापरे, यांची पाटी बसवली म्हणजे कसा लिहिलेला बघ. ही तेव्हाची पाटी आहे ही. हां बाबा बाबा बाबा, 1970 सालची पाटी आहे, 1970. शिवराम बापू सावंत कैलासवासी. ज्ञानेश्वर शिवराम सावंत 1971. 15/2 यांच्यातर्फे. म्हणजे बघा, मी असं पहिल्यांदा बघताय कुठच्या तरी मंदिरात की ज्या मंदिरामध्ये असे पाटी लिहिलेले आहेत आणि त्या पाटींवरती नावं लिहिलेली आहेत. खरंच खूप छान. इथे पण लिहिलेलं आहे बघा, रमाकांत कोरीव कामामध्ये. म्हणजे हे दगड आहे ना, दगडा कलर काढलेलो हा. आणि हे काय रंगोजी दिसत नाही, यांच्या स्मरणार्थ दगडावरती कोरलेला असा. खूप दुर्मिळ. इकडे पण लिहिलेला आहे बघा, इथे पण, तिथे पण लिहिलेला. कधीचा हा? 85चा हा. तर असा ह्या तर 63चा असा, 1963. बापरे, खूप छान आहे मंदिर. आणि ते शिंगा लावलेली आहेत काय?
ही बनवलेली आहेत का ही शिंगा? इंग्रजांच्या काळातला. इंग्रजांच्या काळातला आहे हा? त्याच्यापेक्षा जुना असतील. बापरे, इंग्रजांच्या काळातला. म्हणजे ही हरणा खरी असत? नाही, ते लाकडापासून बनवलेलं आहे. शिंगा खरी आहेत? पुन्हा घरी आहे. ह्या इंग्रजांच्या काळातली सगळी शिंग आहेत. मस्तच आहे रे मंदिर. बरं झालं मंदिरात इलंय. लहानपणी असताना एकदा इलेलं आहे ना. तर मित्रांनो, सकाळचे 8-8:30 झाले आणि कांद्यावर मोठली या तांदूळ उकडे आणि रेशनचे असतले थोडेसे ते घेऊन मी घरी जाते, कारण आपल्या आज पुढची पण कामं येता पाटणा. भावाक तांदूळ दिल्यानं इकडे घर बघा कोसळला सगळा, येतच नाही कोण. भाच्या का नाही भावाक नाही. मुंबईत नेतलं ना भाकरी. माझा आणि भूतो आवाज येतो. हे बघा बोललं इथं येई ना आवाज. हसतीच लोका. हो हसतो आणि हसं ना. लोकांचा काय, लोकांचा विचार कधी करायचा नाही. लोक बोलताना 10 तोंडाने बोलते. काय झाला? गणपती मुंबईत खेळ गेला गेलं तर गणपती काय येतं रे या वर्षी बाय? त्या ना गणपतीच्या मुंबईत खेळ गेले. नाही यंदा बाबा गणपती येऊ गया. गेल्या वर्षी काही येऊ गावला नाही. जड झाली तर गाडी चालू होऊ गई, कारण रात्रभर होती हैदराबादमध्ये. चला कन्नडिक जाऊया डायरेक्ट. अरे खाऊया, नाश्ता करूया कन्नडिक. गावने दिले ते कमी खालायचं. हां होय चल. मित्रांनो कन्नडीत इलो आणि हॉटेलमध्ये इलो. काय हो बरा? होय होय, हे आपले सबस्क्रायबरच. वडापाव खाऊ तेव्हा. वडापाव, भजिया, गोल भजिया, आमच्याकडे बटाटा भजी काढतात. येवा वडापाव खाऊ. कन्नडीवरनं डायरेक्ट इलय जुन्या घराकडे. आणि हय माई गावली आहे. माई काय होय, काय नाही बाकी काय नाही. बघूच होतं तुका फक्त. बरी असं? होय होय. हां मी बरं. काय म्हणतं सकाळी सकाळी गेलं काय? हां खरी नाही, फुला बघी होते. हां हां वाईट आज मंगळवार हा. हां अमावस्या संपता तेव्हा देवाक फुल घाली म्हणून बघी. जुन्या घराकडचं काम करून डायरेक्ट इकडे रे. हां काय म्हणतास, कधी इलास? आकडो लावते. कुठच्या गाडी निलास? हां मेंगलोर 6 वाजता येईल आणि 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत बघतो गाडी कॅन्सल. होय ना होय. गाडी कुणकेश्वरमुळे गाडी नाही होते काय आम्हाला काय सामान ना. 1.5 तास तिथं उभा. तिथून आलो आणि मग कन्नडीतून रिक्षा नेलं. आणि काय म्हणतं रात्री कुणकेश्वर गेलं. कुणकेश्वर जाऊया रात्री. आता काय आज रात्री असा नाही, आज संपूर्ण आज 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 अमावस्या किती वाजेपर्यंत? आज आहे का? आज आहे. काय माहिती बुवा आपल्याला. बाकी काय बरे आहेत ना? हे बाजीराव का इंका ओळखत असात तुम्ही. गेल्या वर्षीच्या एका ब्लॉगमध्ये. हो गणपतीचं हे टाकलं होतं. होय होय होय. 10ची एस टी चालली. चला कुणकेश्वरची यात्रा आजचा एक दिवस, नंतर मग एस टी आपले सगळे सुरळीत चालू होतले. 10ची गेली थंय थांबली. तो वानेवाडी स्टॉप, इकडे जाधववाडी स्टॉप 2 असत. चला पटापट तयारी करूया आणि आपण पण कन्नडीक जाऊया. पप्पा कन्नडीक गेले आहेत. काम असा आपला तर झाला की उद्या किंवा परवा कळती डायरेक्ट मुंबईत. तर मित्रांनो कन्नडीच्या बाजारपेठेमध्ये इलं आहे, बँकेत इलं आहे. बँकेत टाईम लागतलो. नंतर आपण तिथलं एक काम करूया,
ते त्यात ग्रामपंचायत आमचीच या संघटनेचे अध्यक्ष ओमकार जाधव भेटले आहेत. काय म्हणतो बाकी बर काय करते बाबा माझं नाहीतर लपडा करशी यूट्यूब चॅनल माझा नावावर करशी तू ओमको आपले सगळे व्हिडिओ बघता होय ना. चल ग्रामपंचायत जाऊया काम होता काय बघूया आज आणि उद्या. काम झाला तर बुधवारी कल्टी मारायची. सगळे हॉटेल आहे एकदम मस्त आहे का. हे आमचा कनेडीचा वाचनालय. मित्रांनो बँकेतला काय काम आपलं आज होय तसं वाटत नाही. उद्या तरी हो का. उद्या झाला तर परवा जाऊ गवत नाही तर थांबायचा लागत. चला आता घरी जाऊया. घरी जाण्याचं काम हा जेवायचा आणि डायरेक्ट कणकवली घ्यायचं आणि नंतर कणकवलीत जायचा. बघू सगळा जरतरवर हा. तर मित्रांनो घराकडे जाऊन जेवून परत येईल आहे कनेडिक. कारण ग्रामपंचायतीमध्ये काम असा ग्रामपंचायतीचं काम झाला की कणकवली गावचा सरळ 12 किलोमीटर. हा आपल्या मुयवताचं दुकान आहे. हे बघा महेश इलेक्ट्रिकल्स. हे बसस्टॉप आहे ना ते बसस्टॉप समोरच सगळं इलेक्ट्रिकचं सामान तुमच्या इकडे मिळतं. चला प्रिंट वगैरे काढताय ग्रामपंचायत जात आहे आणि त्याच्यानंतर कणकवली. चला ग्रामपंचायतीला काम झाला आता डायरेक्ट कणकवलीत जायचा. बरा झाला बाबा. गेल्या वेळी जरा काम होताना टाईम लागलेलो गेल्या वर्षी ह्याच काम करताना. पण ह्या वर्षी दरवर्षी करूच लागतं. ह्या वर्षी करताना पटकन झाला कारण गेल्या वर्षी जो माझ्याकडे अनुभव होतो. आता कणकवली जावे लगेच. चला मित्रांनो मी कणकवलीसून घरी येईल आहे आणि कणकवलीसून 5ची ST पण जाता ही बघा कनेडिक. कणकवलीत गेलं होता काम करूचं होतं. आता काम काय झालंच नाही. पहिला ऑनलाईन करूचा लागताला नंतर ऑफलाईन होताला. बाकी आजचा व्हिडिओ जो काय पार्टमध्येच बनवणार असे आणि बनवलं असं आणि एडिट करीन तेव्हा. बाकी व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.